ससुरासुर मनुसिंदवन्दिदं घोदघाइकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। काल आपण प्रवचनसार ग्रंथामध्ये 34 नंबरची गाथा बघत होतो आणि या गाथेमध्ये आचार्यांनी आम्हाला भावश्रुत ज्ञानाची महती कथन करताना त्याचं निमित्त कारण द्रव्यश्रुत आहे। द्रव्यश्रुताच्या आराधनेच्या माध्यमातून भावश्रुत ज्ञानाची प्राप्ती होते, म्हणजे निमित्त कारण किंवा उपाधी ही द्रव्यश्रुताची आहे। आम्हाला याचं ज्ञान देखील आचार्यांनी करविलं की द्रव्यश्रुताच्या माध्यमातून भावश्रुत ज्ञान समीचीन ज्ञानाची प्राप्ती जीवनात होणार आहे, परंतु त्या ठिकाणी निमित्ताची अधीनता देखील सोडवलेली आहे। कारण आमची ज्ञान पर्याय आमच्यात होते आणि असं जर प्रतीतीला आलं तर आपोआपच द्रव्यश्रुत ज्ञानाला गौण करून भावश्रुत ज्ञानाला प्रधानतेने बघितल्या जातं आणि हाच भाव या गाथेमध्ये महत्वपूर्ण असा पाहायचा असणार होता। आणि या दृष्टीने शब्दरूप द्रव्यश्रुताला व्यवहार नयाने ज्ञान म्हटलेले आहे आणि खरं ज्ञान आम्हाला त्या पदार्थाची भावभासनापूर्वक जे अर्थज्ञान होणार आहे ते खरं भावश्रुत ज्ञान आहे आणि निश्चयाने त्यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे। आमच्या जवळ जे काही ज्ञान आलेलं आहे, जे काही आगम आम्हाला आज उपलब्ध आहे, हे पुद्गल द्रव्यात्मक दिव्य ध्वनीच्या द्वारे जिनेंद्राचं वचनच आहे आणि त्याचा उपदेश हे द्रव्यश्रुत आहे। द्रव्यश्रुताच्या आधाराने भव्य जीवांना त्यावर श्रद्धा ठेवून अर्थज्ञानाची भावश्रुताची जी प्राप्ती होते ते समीचीन ज्ञान असणार आहे। आणि या दृष्टीने 3 शब्द आपण काल बघितले, शब्द, अर्थ आणि ज्ञान। केवळ शब्द आहे ते आमचं शब्द ज्ञान झालं। शब्दाच्या माध्यमातून ज्या पदार्थाचा निर्देश केला जातो ते अर्थज्ञान आहे, पदार्थ ज्ञान आहे आणि त्याची जी आमची जाणण्याची प्रवृत्ती ज्ञान पर्याय ते ज्ञान। तर या 3 तऱ्हेमध्ये जे वाच्य आहे त्या शब्दांच्या माध्यमातून जे सांगितल्या गेलेलं आहे असं जे आत्मतत्व आहे, या आत्मतत्वावर श्रद्धा जीवनात ठेवणं हे गरजेचं आहे। म्हणून ते भावश्रुत ज्ञान आहे। ज्ञान आत्म्याचीच पर्याय आहे आणि द्रव्यश्रुत उपाधी रूप आहे। द्रव्यश्रुत बाह्य आहे आणि या बाह्य द्रव्यश्रुताचं अवलंबन घेऊन त्याचं वाचन करून त्याचं मनन चिंतन करून आम्हाला आत्म्याचं ज्ञान होतं। याच्यामध्ये निमित्त कारण द्रव्यश्रुत आहे, पण द्रव्यश्रुताचंही अवलंबन सोडून आम्हाला आमच्या आत्मतत्वाच्या ज्ञान पर्यायीलाच
भावश्रुत ज्ञान म्हटलेलं आहे. याचा अर्थ निमित्ताचं ज्ञान तर आम्हाला करवून घ्यायचंय, निमित्ताला त्याच्या अपेक्षेने आम्हाला प्रधानता पण द्यायची आहे. पण केवळ निमित्त कारणच पुरेसं नाही, त्याच्या माध्यमातून उपादानगत योग्यता ही देखील असावी लागते. आणि उपादानगत योग्यतेनेच आमचं ज्ञान जे आहे हे समीचीन ज्ञान म्हटल्या जाणार आहे. भावश्रुत ज्ञानात केवळ ज्ञानच बघितलं आणि सूत्र किंवा उपाधी गौण केली आणि म्हणून फक्त जाणण क्रिया हीच महत्वपूर्ण ठरलेली आहे. आणि ज्ञप्ती ही श्रुतज्ञानी असेल किंवा केवल ज्ञानी असेल, याच्यामध्ये केवल आणि श्रुत या दोनही उपाधी आहे. आणि या दोनही उपाधींना जर आम्ही गौण केलं तर ज्ञान 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 ज्ञप्ती असंच त्या ठिकाणी उरतं. आणि हेच महत्वपूर्ण आहे आणि यामध्ये समानता आहे. म्हणून एक गोष्ट आम्ही नक्की बघितलेली होती की अरहंत भगवान किंवा केवल ज्ञानी केवल ज्ञानाने आत्मतत्वाला अनुभवतात. अंतरात्मा किंवा समीचीन ज्ञानी श्रुतज्ञानाने स्वतःच्या आत्म्याला अनुभवतो. आणि बहिरात्मा जो आहे हा दर्शन मोह मिश्रित ज्ञानानी केवल ज्ञानानी म्हणजे दर्शन मिश्रित मोह ज्ञानानी अशा तऱ्हेने आत्म्याला अनुभवतो. ही गोष्ट या गाथेतून आम्हाला लक्षात घ्यायची. आणि याचा प्रयोग आम्हाला जेव्हा जीवनात करायचा आहे, प्रॅक्टिकल मध्ये ही गाथा आमची कशी आम्हाला बघता येईल हे बघताना आमच्या जीवनामध्ये साधन काय आहे त्याला आधार किंवा महत्वपूर्ण खूप उच्च दर्जाचं स्थान न देता केवळ आमच्या आत्मतत्वाला आमच्या उपादानगत योग्यतेला आम्हाला बघून आमचं कार्य संपन्न करायचंय. आमची उपादानगत योग्यता असेल तर आम्हाला साधन निश्चितपणे मिळणारच आहे. आणि आम्ही केवळ साधन नाही अशा तऱ्हेचा आमचा भाव असेल तर साधनाच्या अभावी आमचं कार्य सिद्ध होणार नाही असं जर वाटत असेल एकांतानी तर तेही चुकीचं आहे. आमची उपादानगत योग्यता असेल तर साधन आमच्या समोर स्वयं उपस्थित असणारच आहे. म्हणजे दोन्ही तऱ्हेने आम्हाला आमच्या उपादानगत योग्यतेला महत्वता देऊन तिकडेच आम्हाला निर्देश करायचा आहे. आज आमच्या जवळ साधनांची उपलब्धता अत्यल्प प्रमाणामध्ये आहे आणि साधन नाही. आम्ही काय करू शकतो, कर्माचा उदय आहे, आम्ही काय करू शकतो किंवा आम्हाला सांगण्याला कोणी नाही, आमच्याजवळ अशा प्रकारे ज्ञानाचा क्षयोक्षम नाही, यावरच जर आम्ही खापर फोडत राहिलो तर आम्हाला आमच्या उपादानगत योग्यतेला महत्व देता येणार नाही. वास्तविकतः उपादानगत योग्यता हीच आम्हाला प्रेरक अशा प्रकारची मानावी लागते आणि त्याकडेच बघून आम्हाला आमचं कार्य संपन्न करावं लागतं. म्हणून या ठिकाणी स्वतःला केवळ ज्ञान रूप मी आहे आणि ज्ञानाची मला उपलब्धी होऊ शकते हा निश्चय अंतरंगामध्ये समीचीन रीतीने ठेवायचा असणार आहे. अशा तऱ्हेने या 34व्या गाथेमध्ये श्रुत उपाधीचा निषेध केलेला आहे. आणि आता या येणाऱ्या गाथेमध्ये आत्मा आणि ज्ञान यांच्यामध्ये कर्ता करण आदी भेदांचा पण निषेध केलेला आहे. वस्तुतत्व आकलित करून घेण्यासाठी आम्हाला अनेक भेदांच्या माध्यमातून वस्तूला समजावं लागतं. जसं आत्म्यामध्ये जर आत्म्याला आम्हाला समजायचं असेल तर आत्म्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे अशा भेदाचं कथन करून आत्म्याचं समीचीन स्वरूप समजून घ्यावं लागतं. पण आत्मा आणि ज्ञान याच्यामध्ये सर्वस्वी भेदच आहे अशा तऱ्हेची जर आमची कल्पना असेल तर तीही मिथ्या आहे.
आत्मा आणि ज्ञान हे पहिल्यांदा पृथक होतं आणि मग एकात येऊन आत्मा ज्ञानी बनला, अशा तऱ्हेची ही कल्पना नाही. असा हा समवाय संबंध आत्मा आणि ज्ञान यांच्यामध्ये नाही. कर्ता आणि करण हे अभिन्न आहे. म्हणजेच आत्मा जर कर्ता आहे, तर त्याचं ज्ञान जे साधन आहे हे त्याच्याशी अभिन्न आहे. त्या दोन मध्ये कथनचित फरक आहे. कथनचित फरक का? कारण आत्म्याचं लक्षण वेगळं, ज्ञानाचं लक्षण वेगळं. त्यांची नाम देखील दोनचे वेगवेगळे. आत्म्याचं आत्मा नाव आहे, ज्ञानाचं ज्ञान नाव आहे. म्हणजे नाव वेगळं, लक्षण वेगळं, प्रयोजन वेगळं आणि म्हणून त्याच्यामध्ये कथनचित फरक आहे. म्हणून याला म्हटलेलं आहे कथनचित फरक आहे. म्हणजे त्या दोन मध्ये अन्यत्व तर आहे, पण पृथकपणा नाही. आम्ही व्यवहारामध्ये अन्यपणा आणि पृथकपणा एकार्थवाचनी वापरतो, पण इथे एकार्थपणा नाही आहे. अन्यत्व याचा अर्थ वेगवेगळेपणा. अस्तित्व एकच. अस्तित्व एक असताना देखील त्याच्यामध्ये कथनचित फरक पाहणं, याचं नाव आहे अन्यत्वपणा असणं. आणि पृथकपणा म्हणजे सर्वस्वी वेगळी, त्याचं द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सर्वस्वी पृथक असणं, याला म्हणायचं पृथकत्व. जसं एखाद्याच्या हातामध्ये काठी आहे, आम्ही त्याचं लक्षण करताना काठीवाला पुरुष असं त्याचं लक्षण करतो, पण काठी सर्वस्वी त्या व्यक्तीपासून वेगळी आहे आणि तो पुरुष वेगळा आहे. अशा तऱ्हेने ज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये पृथकपणा नाही. तर ज्ञानाचं आणि आत्म्याचे प्रदेश एकच आहे. ज्ञान आत्म्यापासून अलग होऊ शकत नाही. लाठीवाला पुरुष, त्याच्यामध्ये लाठी अलग होऊ शकते, त्याप्रमाणे ज्ञान या ठिकाणी अलग होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये अभिन्नता आहे, एकरूपता आहे, पण त्यांच्यामध्ये थोडंफार पाहिलं तर अन्यत्वपणा आहे. अन्यत्वपणा आणि लाठी आणि पुरुष यांच्यामध्ये पृथकपणा आहे. म्हणून या दोन संज्ञा समानार्थी आम्ही वापरतो, पण आगमामध्ये याला वेगवेगळं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. पृथकपणा म्हणजे ज्याचं द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सर्वस्वी पृथक आहे, त्याला पृथक म्हणायचं. यामध्ये आता उदाहरण देखील तशा प्रकारचं येणार आहे. तर आपण आता 35वी गाथा बघूया. जो जाण दिसो नाणम, न हवदी नाणेन जाण गो आदा, नाणम परिणमदिसयम अठ्ठा नानठ्ठिया सव्वे. जो जाण दिसो नाणम, न हवदी नाणेन जाण गो आदा, नाणम परिणमदिसयम अठ्ठा नानठ्ठिया सव्वे. जो जाणदी सो नाणम, जो जाणतो ते ज्ञान आहे. म्हणजे जे जाणणार आहे ते म्हणजे ज्ञान. ज्ञानाचं कार्य जाणणं हे ज्ञानाचं कार्य आहे. म्हणून जो जाणदी, जो जाणतो ते म्हणजे ज्ञान होय. जो ज्ञायक आहे तेच ज्ञान आहे. आणि नाणेन आदा जाणगो न हवदी, ज्ञान गुण वेगळा आहे, त्याची पृथक सत्ता आहे आणि आत्म्याची पृथक सत्ता आहे, आणि दोघही एकमेक येऊन ज्ञानाने आत्मा ज्ञायक बनला. अशा प्रकारे यांच्यात पृथक्त्व नाही. म्हणून नानेन आदा जाणगो न हवदी, म्हणजे ज्ञानापेक्षा आत्म्यापेक्षा ज्ञान पृथक आहे आणि दोन एकत्रित येऊन आत्मा ज्ञानी झाला असे मात्र नाही. नाणम स्वयं परिणमदी, तो आत्मा स्वयं ज्ञान रूपानेच परिणत होतो. म्हणजे ज्ञान आणि आत्मा तादात्म्य संबंधाने एकरूप आहे,
त्यांच्यामध्ये कथंचित अन्यत्व आहे, पण वरच्या याच्यामध्ये सांगितलं पृथक्त्व नाही, वेगळेपणा नाही. म्हणून सव्वे अठ्ठा नानठिया, आणि सर्व पदार्थ जे आहे हे ज्ञान स्थित आहे. 4 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या या गाथेमध्ये. जे जाणतं, जे जाणणारं आहे, त्याचं लक्षण जे आहे ते ज्ञान. ज्ञानाचं लक्षण काय? तर जाणणेपणा हे ज्ञानाचं लक्षण आहे. दुसरं, आत्मा आणि ज्ञान पृथक आहे असं नाही, म्हणजे ते अपृथकभूत आहे, वेगवेगळं नाही. आणि आत्मा आणि ज्ञान यांचा असा समवाय संबंध होऊन आत्मा ज्ञानी बनलेला नाही, ही दुसरी गोष्ट या गाथेत सांगितली. तिसरी, ज्ञानम स्वयं परिणमती, ज्ञान स्वयं ज्ञान रूपाने परिणत होतो. तो गुण स्वयं ज्ञान रूपानेच विद्यमान आहे. आणि सव्वे अठ्ठा नानठिया, आणि सर्व पदार्थ हे ज्ञानामध्ये स्थित आहेत. सर्व पदार्थ ज्ञानात स्थित आहे. याचा अर्थ आपण बघितलेला होता मागच्या गाथेमध्ये, की सर्व पदार्थ ज्ञानात स्थित आहे याचा अर्थ कथंचित ते स्थित आहे आणि कथंचित मात्र ते प्रविष्ट नाही. 4 तऱ्हेच्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. ज्ञेय, ज्ञेयाचा ज्ञेयाकार, त्या निमित्ताने होणारा ज्ञानाचा ज्ञेयाकार आणि ज्ञानगुण. अशा तऱ्हेने पदार्थ जेव्हा ज्ञानात स्थित आहे असं म्हटलं जातं, त्यावेळेला तो व्यवहारनयाचा विषय असणार आहे. व्यवहारनय असं म्हणणार आहे की संपूर्ण पदार्थ ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाले, आणि अशी ती स्वतःची जी ज्ञान पर्याय त्याला आत्मा जाणत आहे, तो त्या पर्यायीशी अभिन्न आहे. परंतु बाह्य जे वस्तूचे ज्ञेयाकार आहे त्याच्यामध्ये मात्र ज्ञान यत्किंचित देखील जात नाही. ते ज्ञेय वेगळंच आहे, आणि तरी देखील व्यवहारनयानी ते पदार्थ ज्ञानात स्थित आहे असं उपचरित कथन केल्या जाणार आहे. या 4 गोष्टी या गाथेमध्ये आम्हाला सांगितलेल्या आहे. टीका बघताना बघा, आता टीका, आत्मा अभिन्न असणाऱ्या कर्तृत्व शक्ती आणि करणत्व शक्ती रूप परम ऐश्वर्याने युक्त आहे. आत्म्याचं परमेश्वरत्व कोणतं? आत्म्याचं ऐश्वर्य म्हणजे पूर्णतः संपदा. आत्म्याची संपदा कोणती? तर तो स्वतः आपल्या कर्ता, कर्म, करण, अधिकरण या षटकारक रूपाने स्वयं प्रतिसमय परिणत होतो. हे आत्म्याचं परम ऐश्वर्य आहे. प्रत्येक द्रव्य याप्रमाणे ऐश्वर्यवान आहे की प्रत्येक द्रव्याचं षटकारक हे प्रत्येक द्रव्यामध्ये स्वयंसिद्ध रीतीने विद्यमान आहे, आणि ते प्रत्येक द्रव्य त्यावेळेला त्या षटकारक रूपाने परिणत होत असताना अभिन्नता त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण बघितलं की आत्मा कर्ता आहे, आत्माच कर्म आहे, म्हणजे आत्म्याची जी पर्याय होते आहे ती कर्म आहे. त्यासाठी साधन करण आत्माच आहे. ती पर्याय जी समर्पित झाली, संप्रदान, हा आत्माच आहे. ती पर्याय उत्पन्न झाली, ती आत्म्यापासून झाली, अपादान आत्माच आहे. आणि या पर्यायीचा आधार अधिकरण आत्मा आहे. याला म्हणायचं अभिन्न षटकारकता. 16व्या गाथेमध्ये आपण ही गोष्ट अभिन्न षटकारकाची बघितलेली होती, की हा अभिन्न रीतीने षटकारक रूपाने स्वयं परिणमित होतो. अशा हा परम ऐश्वर्याने आत्मा युक्त आहे. आणि अभिन्न म्हणून आत्मा अभिन्न असणाऱ्या, म्हणजे कर्तृत्व शक्ती, करणत्व शक्ती ही अलग नाही, यांचे प्रदेश एकच आहे.
ज्या ठिकाणी आत्मा आहे, आत्म्याचे जे प्रदेश आहे, तेच ज्ञान गुणाचे प्रदेश असणार आहे. अशा या पारमेश्वर पदानी हा विभूषित आहे, अलंकरित आहे आणि तो असा ऐश्वर्यवान आहे, जो स्वयमेव जाणतो आणि आत्मा स्वभावाने जाणणार आहे. त्याला आता व्यवहारामध्ये आपण उदाहरण बघतो. अग्नी स्वयं उष्णता रूप आहे, त्याप्रमाणे आत्मा स्वयं उष्णता रूप आहे. साखर स्वयं स्वतःच्या गोडी रूप आहे. म्हणजे ही जसं त्याचं स्वयंसिद्धता आहे, त्याप्रमाणे आत्मा स्वयंसिद्ध रीतीने स्वयमेव स्वाभाविक रीतीनेच जाणणार आहे. ही त्याचं न्यायकत्व आहे. म्हणून तेच न्यायक आहे आणि तेच ज्ञान आहे. ज्याप्रमाणे उदाहरण सांगितलं की साधकतम उष्णत्व गुण ज्यामध्ये अंतर्लीन आहे, अशा स्वतंत्र अग्नीच्या ठिकाणी दहन क्रियेची प्रसिद्धी आहे, म्हणून तो उष्ण म्हटला जातो. शब्दांच्या जंजाळात आपल्याला न अडकता अग्नी आणि उष्णता या दोन मध्ये नित्य तादात्म्य संबंध आहे. अग्नी दहन क्रियेसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे अग्नी जाळणारा आहे. अग्नीनी सगळ्या वस्तू जाळल्या जातात. पण जर आम्ही असं म्हटलं की अग्नी उष्णतेने जाळतो, तर आमचे हे बोलणे कदाचित भाषेच्या दृष्टीने थोडं विचित्रता त्या ठिकाणी संभवनीय आहे. अग्नी उष्णतेने जाळतो असं म्हणण्यापेक्षा अग्नी जाळतो हे वाक्य अधिक समर्पक आहे. त्याप्रमाणे आत्मा ज्ञानाने जाणतो असं म्हणण्यापेक्षा आत्मा जाणतो एवढं म्हणणंही अधिक समर्पण युक्त आहे. म्हणजे म्हणजे कोणतं योग्य वाटतं, तर ज्ञानाने आत्मा जाणतो असं म्हणण्यापेक्षा आत्मा जाणतो एवढं जरी म्हटलं तरीही ते पुरेसं आहे. कारण त्या ठिकाणी ज्ञान आणि आत्मा अंतर्लीन आहे, एकमेक झालेले आहे, प्रदेश त्यांचे तेच आहे. म्हणून या वाक्याचा अर्थ की ज्याप्रमाणे साधकतम उष्णत्व गुण, साधकतम याचा अर्थ करण रूप, साधन रूप असणार असं उष्णत्व, आणि हा ज्याच्यामध्ये अंतर्लीन आहे. कशामध्ये अंतर्लीन आहे? तर अग्नीमध्ये अंतर्लीन आहे. म्हणजे अग्नी आणि उष्णता यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे आणि या संबंधाने अग्नीच्या ठिकाणी दहन क्रियेची प्रसिद्धी आहे. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की अग्नी जाळते, अग्नी उष्णतेने जाळते असं म्हणणं निष्प्रयोजन कदाचित असू शकतं. अग्नी जाळतं एवढं म्हणणं देखील पुरेसं आहे. त्याप्रमाणे परंतु ज्याप्रमाणे पृथक असणाऱ्या विळीने देवदत्त लावक होतो, तसे पृथक असणाऱ्या ज्ञानाने आत्मा ज्ञायक आहे असे नाही. दुसरं उदाहरण दिलं की एखादा देवदत्त नावाचा मुलगा आहे आणि त्याच्या हातामध्ये विळी आहे आणि विळीने तो देवदत्त लावक अशा संज्ञेला प्राप्त होतो. लव याचा अर्थ कापणारा आणि लव याचा अर्थ गवत आणि लावक याचा अर्थ गवत कापणारा. तर अशा तऱ्हेने त्याचा अर्थ तसा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जर आम्ही मांडलं की ज्ञान वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे आणि ज्ञान आणि आत्मा समवाय संबंधाने एकत्रित येऊन आत्मा ज्ञायक बनला, तर असं त्या ठिकाणी वास्तविकता नाही. देवदत्ताच्या हातात विळा पाहून त्याला लावक असं म्हटल्या जाऊ शकतं व्यवहाराने. ते दोन पृथक आहे आणि अग्नी आणि उष्णता मात्र असं पृथक नाही. अग्नी आणि उष्णता मात्र यांच्यामध्ये अन्यत्वपणा आहे
पण पृथकत्वपणा नाही. 2 उदाहरणाच्या माध्यमातून अन्यत्व आणि पृथकत्व ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. अन्यपणा एकाच वस्तूमध्ये आहे, पण लक्षणाने ते वेगळेपणा बघितल्या जाणार आहे. प्रत्यक्षात ते वेगळं होऊ शकत नाही. अन्यत्वामध्ये वेगळेपणा होऊ शकत नाही. पण पृथक्तत्वमध्ये 2 वेगळ्याच गोष्टी आहे आणि त्या वेगळ्या होऊ शकतात. पण संयोग पाहून त्यांना तशा प्रकारचं तात्कालिकरित्या म्हटल्या जातं. म्हणून अन्यत्व आणि पृथक्त्व या 2 वेगळ्या कल्पना आहेत. म्हणून आत्मा पृथक असणाऱ्या ज्ञानाने, इथे पृथक शब्द वापरला, अन्यत्व शब्द वापरला नाही. त्याप्रमाणे आत्मा ज्ञायक आहे असे नाही. तसे मानले तर आत्मा आणि ज्ञान दोन्ही अचेतन होतील. मागे आपण याची सिद्धी बघितलेली आहे की आत्मा वेगळा आहे आणि ज्ञान वेगळं आहे. तर पहिल्यांदा आत्मा ज्ञानी होता की अज्ञानी होता, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो. जर आत्मा ज्ञानी होता असं म्हटलं तर त्या ज्ञानाचा संयोग होण्यापूर्वी आत्मा ज्ञानी कसा, असं त्याचं निराकरण केलं जातं. आणि आत्मा स्वयं प्रथमच ज्ञानी नव्हता आणि मग ज्ञानी झाला असं म्हटलं तर अचेतन वस्तू त्याचा जर जडा म्हणजे ज्ञानाशी संयोग झाला तर ती चेतनरूप कशी झाली, हा प्रश्न येईल. आणि म्हणून ज्ञानाचा कशाशीही संयोग झाला तर ती वस्तू सचेतन व्हायला पाहिजे, पण असं प्रत्यक्षात नाही. म्हणून दोन्हीकडून या ठिकाणी उभयापत्ती येऊन ही गोष्ट निराकरण केली. म्हणून दोन्ही अचेतन होतील आणि 2 अचेतनाचा संयोग झाल्यावर नंतरही कधीही ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून भिन्न असणाऱ्या ज्ञान आणि आत्मा दोहोंनाही ज्ञान होते असे मानले असताना एकाच्या जाणण्याने दुसऱ्याला ज्ञप्ती होईल किंवा राख इत्यादी जडांनाही ज्ञप्ती आहे असे निरंकुश मानावे लागेल. आणि म्हणून अशा तऱ्हेने कोणत्याही 2 भिन्न जड वस्तू एकत्रित आल्या आणि त्याच्या माध्यमातून ज्ञानाची उपलब्धी झाली, अशा प्रकारचा त्या ठिकाणी एक आपल्याला सिद्धी मानावी लागेल की जी चुकीची आहे. आणि म्हणून ज्ञान आणि आत्मा यांचा असा मागून संबंध होऊन ज्ञानामुळे आत्मा ज्ञानी झाला हे म्हणणं चुकीचं आहे. की ज्ञान आणि आत्मा यांचा प्रथमतःच तादात्म्य संबंध आहे, हे या ठिकाणी मानावं लागणार आहे. तसेच ज्ञानामध्ये प्रतिबिंबित संपूर्ण ज्ञेयाकार ज्ञानापासून अभिन्न आहे. आता ही कल्पना लक्षात घ्या की केवल ज्ञान किंवा ज्ञान असं स्वच्छत्व शक्तीला घेऊन आहे की या ज्ञानामध्ये अनंत ज्ञेयांचं प्रतिबिंब पडलेलं आहे, अशी ती ज्ञानाची पर्याय आहे. की अनंत ज्ञेय ज्या ज्ञान पर्यायीमध्ये प्रतिबिंबित झाले, म्हणून ज्ञानामध्ये प्रतिबिंबित संपूर्ण ज्ञेयाकार हे कसे आहे तर ती ज्ञान पर्यायच आहे. आणि जी पर्याय आहे ती त्या ज्ञानापासून अभिन्न आहे, आत्म्यापासून अभिन्न आहे. म्हणून ती ज्ञेयाकार पर्याय ज्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञेयाकार प्रतिबिंबित झाले, ती ज्ञानाचीच पर्याय आहे आणि म्हणून ती आत्म्याशी अभिन्न आहे, म्हणजे एकरूप आहे. आणि त्या ज्ञान रूपाने परिणत होणाऱ्या आत्म्याला कार्यभूत ज्ञानाची झालेली आहे, याला कारण पडलं वस्तू ज्या त्यांचे ज्ञेयाकार हे कारणभूत पडले. आणि या कारणभूतच्या ज्ञेयाकारांना देखील कथनचित ज्ञानवर्ती म्हटलं.
कथंचित ते ज्ञानामध्ये अशा उपचरित व्यवहारनयानी कथन केल्या गेलं की संपूर्ण वस्तू ज्ञेयाकार त्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाले. वास्तविकतः वस्तू पूर्ण ज्ञेयाकार प्रतिबिंब त्या ज्ञान पर्यायीत पडलं आहे. अशी ती ज्ञानाची पर्याय आहे. ही पर्याय कथंचित व्यवहारनयानी भिन्न म्हटल्या जाते आणि अभिन्न देखील म्हटल्या जाते. दोन विवक्षा या ठिकाणी स्वतःच्या ज्ञानाशी अभिनय आणि व्यवहार ठिकाणी केला आहे. आणि यांच्यामध्ये भेद आम्ही कल्पना करण्याचा त्या ठिकाणी अभेद रूप स्वतःला आणणं युक्तियुक्त म्हटल्या जाणार आहे. अशी ही घ्यायची आहे. इथे त्यांनी पहा हा भाव या ठिकाणी घ्यायचा आहे. आपण इथेच मला वाटते आता नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला आहे. इथे आपण थांबूया आणि आपण गाथा पढू. ही जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक सदा देता हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुनम.